सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. वाचकांच्या प्रत्येक पिढीचे तिचे तिचे असे लेखक असतात. त्यात आवडते नावडते असं असू शकतं. अगदी आवडत्या लेखकाच्या सुद्धा पुस्तकांमध्ये कुठेतरी डावं उजवं असतं. त्यामुळे त्याच लेखकाचं एखादं पुस्तक जास्त आवडतं, एखादं कमी आवडतं. असं काहीही असलं ना तरी वाचकांच्या प्रत्येक पिढीचे तिचे तिचे लेखक असतात, ही गोष्ट नक्की. मग हे जर एकदा सूत्र मान्य केलं तर कदाचित आजच्या मराठीच्या वाचकांच्या पिढीचे लेखक म्हणजे डॉक्टर आशुतोष जावडेकर, अभिराम भडकमकर आणि समर. हे तिघही लेखक केवळ आजच्या मराठी वाचकांच्या पिढीचे आवडते लेखक आहेत तितकंच या तिघांच्यात साम्य नाहीये. हे तिघही तुलनेनं वयानं तरुण आहेत. तिघही लेखक असण्याच्या पलीकडे अजून बरेच काही आहेत. तिघही वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या शैलीत लिहितात. तिघांनाही लेखनासाठी कोणत्याही विषयाचं वावडं नाही. तिघांचीही लेखन शैली कमालीची ओघवती आहे. तिघांच्याही लेखनात नाट्यमयता आणि दृश्यमयता आहे आणि असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिघही तरुणाईचे लेखक आहेत. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे समर यांचं उर्मिला हे पुस्तक नुकतंच वाचलं. सध्याच्या आक्रमक मार्केटिंगच्या जमान्यात केवळ पुस्तक लिहिण्याचीच नव्हे तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक विकण्याचीही जबाबदारी लेखकावर असते, मग प्रकाशक कोणीही असला तरी. याची प्रचिती समर यांच्या उर्मिला या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच येते. कारण त्यावर लेखकाचं नाव देतानाही समर असं नुसतं नाव लिहिलेलं नाही. त्यावर लेखकाचं नाव देताना राधाचे लेखक समर असं छापलेलं आहे. आता राधा हे यांचं समर हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधी काही काळापूर्वी राधा हे समर यांचं या आधी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे उर्मिला प्रकाशित होण्याच्या आधी. त्यामुळे राधा या पुस्तकाची पुण्याई या पुस्तकासाठी वापरली जाते की हे पुस्तक आवडलं असेल तर याच लेखकाची बाकीचीही पुस्तकं आवर्जून बघा असं सांगायची ती स्टाईल आहे. हे ते लेखकच जाणो. आता यातलं पुस्तक आणि पुण्याई हे समर यांच्या राधालाही लागू पडतं आणि आत्ताच्या पुस्तकार्थमध्ये ज्याचा विचार करतोय त्या उर्मिलालाही लागू पडतं. असं सांगण्याची काय स्टाईल आहे मला माहिती नाही, पण हल्लीच्या पिढीमध्ये कही पे निगाह हे कही पे निशाणाही असू शकतं हे नक्की. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की हा मार्केटिंगचा जमाना आहे आणि याची प्रचिती उर्मिला या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनही येते. असं वाटण्याचं दुसरं कारण हेच मुखपृष्ठ देतं समरच्या उर्मिलाचं मुखपृष्ठ. कारण जसं पुस्तकाच्या इथे मुखपृष्ठावर लेखकाचं नाव लिहिताना नुसतं समर न देता राधेचा लेखक समर असं नाव दिलंय ना, तसंच्या पुस्तकाचं शीर्षक देताना नुसतं उर्मिला असं न देता मोगऱ्याचे 3 सुगंध अशी कादंबरी माला हे सांगत उर्मिला हे पुस्तकाचं शीर्षक येतं. या 2 गोष्टी पाहिल्या आणि मनात आलं की हे म्हणजे एखाद्या वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल मध्ये संपादकावर बिझनेस मॅनेजर किंवा कमर्शियल ऑफिसरनं किंवा मालकानं मात करण्यातली गत आहे. पण हे असं आहे. हे म्हणत असताना हेही सांगितलं पाहिजे की याच मुखपृष्ठावर एक बोलकी अशी सकारात्मकताही आहे. अशी बोलकी सकारात्मकता म्हणजे या पुस्तकाचं उपशीर्षक, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. उर्मिलेचं याच्याहून दुसरं चपखल वर्णन करता येणार नाही. उर्मिला, लेखक समर. 28 सप्टेंबर 2024 रोजी पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे आणि त्यानंतर आजपर्यंत त्याच्या 5 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्यात. समर पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं 314 पानी कादंबरी म्हणजे उर्मिला आणि तिचं उपशीर्षक एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. एकदम समर्पक असं हे उपशीर्षक. उर्मिला म्हणजे एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास हे इतकं चपखल वर्णन आहे ना की हे वाक्य काही डोक्यातनं जाता जात नाही. त्यामुळे या प्रत्येक पुस्तकातला प्रत्येक प्रसंग प्रत्येक संवाद वाचताना हे वाक्य डोक्यात घुमत राहतं. अगदी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक समर सांगतात की या पुस्तकाचा पाया वाल्मिकी रामायण आहे. ही ओळ वाचतानाही हे वाक्य एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास डोक्यात न जात नाही. आणि रामायणात उर्मिलेच्या विरह काळाचा उल्लेख नाही असं समर त्यांच्या मनोगतात स्पष्टपणे सांगतानाही ते सांगतातही, आपण वाचतोही, पण तेव्हाही डोक्यात असतं एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास.
आणि लेखक समर यांनी सुरुवातीलाच सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे पात्रांचे संवाद आणि उर्मिलेचं विचार विश्व इतकंच माझं कल्पना विस्तार आहे, बाकी सगळं वाल्मिकी रामायणातनं घेतलंय, हे महत्वाचं. कारण अलीकडच्या काळामध्ये उर्मिला हे मराठी साहित्यात आणि रंगभूमीवर गाजतं पात्र आहे. आणि मग ते स्मिता निखिल दातारांचं पुस्तक असू दे किंवा समरचं असू दे, अनेक चोखंदळ वाचक विचारतात त्यातले किती प्रसंग वाल्मिकी रामायणात दिले आहेत. हा धोका पत्करायचा नाही म्हणून आधीच कदाचित समर यांनी हे सांगितलं असेल. असं वाचत असताना, हे पुस्तक वाचताना लेखक समीर यांनी या पुस्तकासाठी उर्मिला हा विषय का निवडला याचीही माहिती देतात. हे जरा वाचण्याजोग आहे, कारण याबाबत लेखक समर असं सांगतात की त्यांनी उर्मिला हा विषय निवडला कारण उर्मिलेच्या जीवनात इतर पौराणिक पात्रांच्या तुलनेमध्ये चमत्कार, शाप, उशाप, राक्षस, देवता यांचे उल्लेख अगदी कमी आढळतात. अशी स्पष्ट भूमिका घेण्याची क्षमता अंगी असूनही तिच्या प्रत्यक्ष आयुष्यात उर्मिला अशी थेट भूमिका घेऊ शकली नाही, असं कथासूत्र मांडणाऱ्या पुस्तकाबाबत लेखक स्वतःची भूमिका मात्र सुरुवातीलाच स्पष्ट करतो. हे पाहून फार बरं वाटतं. समर यांचं उर्मिला हे पुस्तक वाचताना का कोण जाणे, पण राजीव पुरुषोत्तम पटेल यांनी लिहिलेल्या पौराणिक आणि महाभारतकालीन कादंबऱ्यांची अतिशय आठवण येत होते. त्या कादंबऱ्या आणि हे पुस्तक या दोन्ही ठिकाणी वाचकाला आनंद देणारी अफाट संवाद शैली हे कदाचित त्याचं कारण असावं. जुन्या पिढीतल्या वाचकाला वि स खांडेकर यांची पुस्तकं आठवावीत किंवा थोड्या नंतरच्या काळातल्या मराठी नाटकाच्या चोखंदळ प्रेक्षकांना प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या नाटकातले खटकेदार संवाद आठवावेत, असं हे पुस्तक, त्यातले प्रसंग, त्यातले संवाद आणि त्यातलं वर्णन आहे. अगदी मोजक्या शब्दात थेटपणाने आशय वाचकांपर्यंत पोचेल असं हे पुस्तक. आता याची थोडकी उदाहरणं देतो. बघा किती छोट्या छोट्या शब्दात, वाक्यात लेखक आपलं पात्र किंवा व्यक्तिमत्व उभं करत जातं. त्याग, एकांत, विरह म्हणजे उर्मिला. त्याग, एकांत आणि विरह म्हणजे उर्मिला. मगाचं उपशीर्षक हे लक्षात घ्या ना, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास म्हणजे उर्मिला. त्याच्यानंतरचं वाक्यही पुन्हा आपण लक्षात घेऊ ना, स्वयंवर सीतेचं झालं, त्यातून तिला पती मिळाला, पण त्याच स्वयंवरात उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांनाही त्यांचे पती मिळाले, त्यांचं स्वयंवर न होताच. उर्मिला ही राजा जनकांची पोटची मुलगी. सीता काही जनकांची पोटची मुलगी नाही, पण वयानं सीता मोठी. त्यामुळे मैथिली हे नाव सीतेला मिळालं, उर्मिलेला नाही. आणि इथनच उर्मिलेचा अज्ञात एकांत सुरू झाला. समर यांचं उर्मिला हे पुस्तक वाचताना मला जसं राजीव पुरुषोत्तम पटेल आठवले ना, तसेच डॉक्टर स्मिता निखिल दातार आठवत होत्या. अयोध्येची उर्मिला ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे आणि त्याच कादंबरीवर आधारित त्यांनी आणि एका सहलेखकांनी मिळून लिहिलेलं उर्मिलायन हे नाटक सध्या प्रचंड गाजत आहे. पण तेवढ्यासाठीच स्मिता निखिल दातार मला आठवले असं नाही. त्या समर यांचं हे पुस्तक, स्मिता निखिल दातार यांची अयोध्येची उर्मिला ही कादंबरी आणि त्याच कादंबरीवर आधारित नाटक उर्मिलायन, या तिन्हीचा विषय एकच आहे, उर्मिला. या तिन्ही कलाकृती साधारणपणे लागोपाठच्या वर्षात प्रकाशित झाले आहेत. या तिन्ही कलाकृतींचे लेखक साधारणपणे एकाच वयाचे, निदान एकाच वयोगटातले आहेत. त्यामुळे एकाच विषयाकडे एकाच काळात एकाच वयोगटातले लेखक किती एकसारखे किंवा किती वेगळे पाहतात हे वाचक म्हणून पाहणं खूप विलोभनीय ठरतं. मी या क्रमाने वाचलं बरं का. उर्मिलायन नाटक पाहिलं, मग स्मिता निखिल दातार यांची कादंबरी वाचली आणि मग समर यांची उर्मिला ही कादंबरी वाचली आणि त्याच्यानंतर हे मत कळतोय की एकाच विषयाकडे एकाच काळात एकाच वयोगटातले लेखक किती सारखे किंवा वेगळे पाहतात याची ही लिटमस टेस्ट आहे. अशी तुलना एक वाचक म्हणून मनोमन उभी राहत असताना लक्षात येतं की या तिन्ही ठिकाणी सीता आहे, या तिन्ही ठिकाणी उर्मिलाही आहे. या तिन्ही ठिकाणी सीता आणि उर्मिला यांचं एकमेकींवर प्रचंड प्रेम आहे. या तिन्ही ठिकाणी सीता आणि उर्मिला यांच्यात असणारं साम्य कळत न कळत दाखवलं गेलंय. या तिन्ही ठिकाणी सीता आणि उर्मिला यांच्यात असणारे फरक फारसे अधोरेखित केलेले नाहीत. त्यांचं सूचक असं सुतोवाच केलं असलं तरीही या तिन्ही ठिकाणी सीता आणि उर्मिला यांच्या सख्यांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी सीता आणि उर्मिला यांच्या सख्यांचा समावेश आहे. पण भरताची पत्नी मांडवी
आणि शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्ती यांचा जमत्या ओझरता उल्लेख आहे. आता या दोन सख्यांच्या ऐवजी श्रुतकीर्ती आणि मांडवी दाखवता आल्या असत्या की, कारण चुलत का होईना मांडवी आणि श्रुतकीर्ती या सीता आणि उर्मिलेच्या भगिनी आहेत आणि अर्थात जावाई आहेत. आणि लक्ष्मण हा उर्मिलेचा पती, आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे तर दोघं सख्खे भाऊ आहेत. पण या तिन्ही ठिकाणी मांडवी आणि श्रुतकीर्तीचा उल्लेख नाही. सीता आणि उर्मिला यांच्याशी तुलना करत असताना अभिराम भडकमकर यांचं सीता हे पुस्तक अनिवार्यपणे आठवतंय. केवळ सीता आणि उर्मिला यांची तुलना म्हणून अभिराम भडकमकर यांचं हे पुस्तक मला आठवलं असं नक्कीच नाही. अभिराम भडकमकर यांचं सीता हे पुस्तक इथं आठवायचं अजून एक कारण म्हणजे समर यांच्या उर्मिला या पुस्तकात असणारा संधी आणि झुळूक या दोन उर्मिलेच्या सख्यांचा उल्लेख. संधी आणि झुळूक ही त्या सख्यांची नावं आहेत, साहजिक हा कल्पना विस्तार आहे. अभिराम भडकमकर यांच्या सीता या पुस्तकातही रावणाच्या सल्लागार मंडळींचा असाच उल्लेख येतो की तेही अशीच नावं सूचक आहेत. या दोन्हींचं साम्य जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीमध्ये दोन मित्रांचा उल्लेख येतो त्याच्याशी आहे की. आणि त्यामुळे समर यांचं हे उर्मिला हे पुस्तक वाचून खाली ठेवत असताना का कोण जण आहे माझ्या मनात आलं की आपल्या प्रत्येकाच्या घरात माझ्या आईची पिढी, माझं वयवर्ष सध्या 65 आहे, ही त्या घराची उर्मिला आहे का? त्या प्रत्येकीचा लक्ष्मण वेगळा, त्या प्रत्येक लक्ष्मणाचा वनवास वेगळा वेगळा पण अटळ, दोघांचाही, लक्ष्मणाचाही आणि त्याच्या घरातल्या उर्मिलेचाही. उर्मिला. लेखक समर. समर प्रकाशन, पुणे. उर्मिला. पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.